वेलकम. खूप सुंदर असं डिजिटल मार्केटिंगचं या वर्षीसाठीचं प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे आणि या प्लॅनिंग मध्ये 10 मुद्दे आपण पाहणार आहोत. या कोणकोणत्या 10 मुद्द्यांवरती आपल्याला प्लॅन करायचं आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायला हरकत नाही. एक एक स्टेप्स वरती आपण काम करणार आहोत. पहिला पॉइंट याच्यामध्ये येतो की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करायचंय खरं, पण यासाठी तुम्हाला टार्गेट फिक्स करणं गरजेचं आहे. माझं प्रॉडक्ट जगाला लागतं असं कधी होत नाही. माझं प्रॉडक्ट पर्टिक्युलर एजला, पर्टिक्युलर एरियाला, पर्टिक्युलर व्यक्तींना लागणार आहे आणि त्याच लोकांवरती मला फोकस करायचा आहे. त्यासाठी पहिला मुद्दा नोट करून ठेवा, माय टार्गेटिंग मार्केट. मी कुठे जाहिरात करायला पाहिजे? महाराष्ट्रात करायची, भारतात करायची, जगात करायची, गावात करायची, काहीतरी आपल्याला प्लॅनिंग अगोदर ठरवावं लागेल. ते काय ठरवायचं ते आपण लिहून घेणार आहोत. मात्र त्याचे मुद्दे कोणकोणते ते अगोदर बघा. दुसरा मुद्दा आहे माय प्रॉडक्ट. तुम्ही तुमच्या कोणकोणत्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करणार आहात. नोट करायचंय सगळ्यांनी. विद्यार्थी व्हायचंय, लहान व्हायचंय, लिहून घ्यायचंय. जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. तुमचे कोणते प्रॉडक्ट्स आहेत की ज्या प्रॉडक्ट वरती तुम्हाला फोकस करायचा आहे. काही लोकांकडे 10 प्रॉडक्ट आहेत, काही लोकांकडे 2 आहेत, काही लोकांकडे 1 आहे. नक्की मी कशाला मार्केट करायला पाहिजे म्हणजे कस्टमर माझ्याकडे येणार आहे. कोणतं प्रॉडक्ट माझं सगळ्यात चांगलं आहे, त्या प्रॉडक्ट बरोबरच इतर ते प्रॉडक्ट इतर मार्केट मधल्या कंपन्या कोणकोणत्या विकतायत त्यांचा आपल्याकडं चार्ट पाहिजे, कंपेअरिंग चार्ट पाहिजे रेट अनालिसिस करण्यासाठी. त्याच्या पुढे एक नोट पण करून ठेवा की प्रॉडक्ट नुसते नाही तर त्या प्रॉडक्ट बरोबर अदर कंपनीचं अनालिसिस पाहिजे की आपले स्पर्धक कोण कोण आहेत आणि त्यांचं दरपत्रक काय. चलो, त्याच्या पुढचा मुद्दा आहे की या प्रॉडक्ट बरोबर मला तयार ठेवावे लागणारे डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं मेसेज. काय मेसेज मी केला पाहिजे म्हणजे माझ्याकडे तो कस्टमर येऊ शकतो आणि कोणता मीडिया मी वापरला पाहिजे म्हणजे मला लोकांपर्यंत लवकर पोहोचता येईल. 2 मुद्दे, मेसेज आणि त्याच्यानंतर आहे माय मीडिया. खूप वेळा असा प्रश्न पडतो की कोणतरी म्हणतं की अहो तुम्ही फेसबुकला जाहिरात करा ना, खूप ग्राहक येतात. कोण म्हणतं की अहो तुम्ही युट्यूबला द्या ना, व्हिडिओ केला की लोकांची रांग लागते. कोण म्हणतं की एवढं कशाला करताय, व्हॉट्सअप फुकटायचं आहे ना, व्हॉट्सअप वरती अगोदर करा. आपल्यालाच कळत नाही नक्की मी व्हॉट्सअप वापरायचं, फेसबुक वापरायचं, इन्स्टाकडे जायचं का अजून काहीतरी करायचं. काही म्हणतात नाही नाही तुम्ही मेल मार्केटिंग खूप छान असतं. लिंक्डइनला तर एकदम वेगळा क्राऊड मिळतो. हा पण माझ्या व्यवसायासाठी नक्की कोणतं औषध घेतलं पाहिजे आहे का प्रश्न तुम्हाला. बघा, अंतर्मुख होऊन प्रत्येक गोष्टींकडे बघायचंय की हे खरंच मला गरजेचं आहे का. तर ह्या गोष्टी आपल्याला ठरवणं गरजेचं आहे की कोणाबरोबर आपल्याला मार्केटिंग करायचंय आणि का करायचंय. आता याच बरोबर आपल्याला हे सगळी धडपड चाललेली आहे. ते आपल्याला लीड्स मिळवण्यासाठी, सेल करण्यासाठी. या सेल्स करताना आपल्याला 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट आपल्याला जमलं पाहिजे. काही लोकांकडं सेल पाहिजे तर त्यासाठी सर्व्हिस प्रॉपर असलं पाहिजे. सर्व्हिस आहे तर तुम्हाला सपोर्ट चांगला असला पाहिजे. सपोर्ट चांगला आहे तर तुम्हाला क्वालिटी चांगली द्यावी लागेल. यामधलं मित्रांनो एक जरी गणित तुम्ही कमी केलं तर तुमचं गणित बरोबर येणार नाहीये. म्हणजे तुम्हाला सेल पाहिजे आणि तुम्ही सर्व्हिस नाही दिली, सपोर्ट खूप चांगला आहे, डिलिव्हरी तुम्ही लवकर देताय आणि क्वालिटी खराब आहे, नाही होणार काम आपलं. त्यामुळे हे कसं प्रॉपर करावं लागेल याच्या पण काही आयडिया आहेत, या तुम्हाला सगळ्यांना इथं कळणार आहेत आणि ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला क्लिअरिफिकेशन करून घेऊन जायच्यात. माय लीड सिस्टीम. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा. लीड्स आले तर त्या लीड्सला आपल्याला नर्चरिंग करणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे आपण बाजारातून धान्य आणलं किंवा रानातून धान्य आणलं तर लगेच दळायला देत नाही. अगोदर आपण ते निवडतो, पाकडतो, चाळतो, त्यातले खडे बाजूला काढतो आणि मग ते दळायला देतो. तसंच दळल्यावर काय होतं, कचकच लागते ना. त्याच्यामुळे आपल्याला आलेल्या लीड्सला नर्चर करणं गरजेचं आहे.
पाकडणं गरजेचं आहे, चालणं गरजेचं आहे, घोळणं गरजेचं आहे आणि अगदीच त्रासदायक असतील तर त्यांना खड्यासारखं बाजूला पण करणं गरजेचं आहे. आणि हे डिजिटल मार्केटिंग मध्ये दळावं लागतं, निवडावं लागतं, पाकडावं लागतं, घोळावं लागतं आणि खडा बाजूला काढावा लागतो. हा नवीन कन्सेप्ट तुमच्यापर्यंत पोहोचला का बघा. अवेअरनेस स्टेजला आपल्याला कॅम्पेनिंग करणं, त्या लोकांना कन्सिडरेशन स्टेजला पाठवणं आणि नंतर मग ते लोक स्वतःहून परचेसच्या स्टेजला येतात. डिजिटल मार्केटिंग करणं म्हणजे सेलला प्रवृत्त करणं. नीट समजून घ्या दोन गोष्टी काय आहेत. मार्केटिंग कशाला म्हणावं आणि सेल्स कशाला म्हणावं हाच काही लोकांचा गोंधळ आहे. ग्राहकांना ती वस्तू किंवा ती सेवा घेण्यासाठी मदत करणे, चांगलं मार्गदर्शन करणे म्हणजे मार्केटिंग आहे. आपल्या काउंटर पर्यंत ग्राहक येण्यासाठी जे काही करावं लागतं त्या सगळ्या प्रोसेसला मार्केटिंग असं म्हणतात. लिहून ठेवा. आणि काउंटरला आल्यानंतर आपण त्याला वस्तू देतो, सेवा देतो आणि पैसे घेतो, त्यावेळेला त्याला सेल म्हणतात. आता त्याच्या पुढचे अजून खूप सारे पार्ट आहेत, मार्केटिंगचे पण वेगवेगळे प्रकार आहेत, ते वेगळे. पण एक बेसिक आयडिया लक्षात घ्या की जर मार्केटिंग आपलं स्ट्रॉंग झालेलं असेल तर सेल्स वाल्याला फक्त वस्तू काढायची आहे आणि द्यायची आहे. याच्यासाठी ऍपलचं उदाहरण बघा किंवा कोणताही जो ब्रँड तुमच्या डोक्यामध्ये आहे, मग तो एखादा कम्प्युटर असेल, मोबाईल असेल, प्रिंटर असेल, फॅन असेल, एसी असेल, फ्रीज असेल, कोणतीही वस्तू की जी तुमच्या डोक्यामध्ये त्याचा लोगो आहे, त्याचा ब्रँड आहे, अगदी तुमचा पेन असेल, शर्ट असेल, कशालाही ज्याला तुम्हाला ब्रँड म्हणता, त्यांची वस्तू तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर फक्त कलर आणि कोड नंबर सांगता. किंवा तुम्ही पण एक व्यावसायिक आहात. आजकाल आता नवीन ट्रेंड खूप दिवसांपासून तो खरं तर आलेला आहे. ग्राहक स्वतःहून येतो आणि सांगतो ही वस्तू आहे आणि या मोबाईल मध्ये आहे, हे पहा हा फोटो आणि असलं तुमच्याकडे आहे का? झालंय असं? झालंय तुमच्याकडं? तो म्हणतो की असलं तुमच्याकडे मिळेल का? आपण त्याला किती कन्व्हिन्स केलं आणि त्याला सांगितलं की याचा वेगळा कलर देऊ का, याची वेगळी साईज देऊ का, ह्याच्यासारखीच दुसरी कंपनी देऊ का, तो व्यक्ती घेत नाही. तो म्हणतो हेच आहे का मला सांगा, बाकीचं काही बोलू नका. आपण त्याच्या मोबाईल मध्ये नाही म्हणून ही अवस्था आहे. आपल्याला आता आपल्या ग्राहकांच्या मोबाईल मध्ये जाऊन बसायचंय. त्याच्याकडे आपली वेबसाईट असली पाहिजे, त्याच्याकडे आपले डिटेल्स असले पाहिजेत, आपले प्रॉडक्ट, आपल्या सर्व्हिसेस हे त्याच्यापर्यंत असल्या पाहिजेत, तर तो आपल्याकडं येणार आणि फक्त म्हणणार ह्या नंबर आहे, हे मॉडेल आहे, हे तुमच्याकडचं वेबसाईट आम्ही बघितली होती, ही वस्तू द्या. वेळ किती वाचला माहितीये? त्यांनी फक्त ती वस्तू दाखवली, वरून घेतली आणि त्याला दिली. आपला वेळ वाचला, स्टाफचा वेळ वाचला, कामगारांचा वेळ वाचला, सगळा वेळ वाचला, म्हणजेच पैसे वाचले, आपण फायद्यामध्ये आलो. पण जर मार्केटिंगच खूप स्ट्रॉंग नाही झालेली तर मात्र सेलवाल्याला खूप ठोठो करावं लागतं, ओरडावं लागतं, घ्या 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 म्हणून मागं लागावं लागतं. आणि इथंच काही लोक फसतात. त्यांना सेल म्हणजे काही कळत नाही, मार्केटिंग म्हणजे काही कळत नाही. बडबड करणे म्हणजे मार्केटिंग नाही आहे. आणि नवीन कन्सेप्ट तुम्हाला ही जाहिरात पाहिल्यानंतरच कळला असेल. बाकीचं मी न बोलताच कळालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लीड नर्चरिंग करणं गरजेचं आहे आणि लीड नर्चरिंगच्या नंतर स्टेप येते तुमची सेल कन्व्हर्जनची सिस्टीम. या काही पायऱ्या आहेत सेल करण्याच्या. इथपर्यंत ग्राहक आपण घेऊन आलेलो आहे, त्या ग्राहकाला आपण प्रॉपर मार्केटिंग केलेलं आहे. आता इथं आल्यानंतर त्याला आपण पहिलं जे तोंड उघडतोय आणि त्याच्याशी काही सुसंवाद साधतोय, तो किती महत्वाचा आहे याच्यावरती पहिली स्टेप आहे. त्याला आपण आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसचा डेमो कशा पद्धतीने देतोय, त्याचा शेड्यूल कसा करतोय, त्याला महत्व दुसऱ्या स्टेपला आहे. त्याच्यानंतरची तिसरी स्टेप येते की तो तुम्ही व्यवस्थित डेमो कंप्लीट करताय का. चौथ्या स्टेपला तो म्हणतो वरचं सगळं क्लिअर आहे, आता मला प्राइसिंग निगोशिएट करायची आहे. मग मी एकदम
10 वस्तू घेतो, होलसेल देता का, मला एजन्सी मिळेल का, मी गावाची तुम्हाला ऑर्डर आणून देतो, अशा भरपूर काही गोष्टी आपल्याला हे लोक सांगतात आणि मग म्हणतात की आम्हाला निगोशिएट करून द्या, मला तेवढं कमी करून द्या, बाकीच्या ऑर्डर मी तुम्हाला देतो. जो माणूस एक ऑर्डर देत नाही तो सगळ्या देईल का, हा विचार आपण केला पाहिजे. आणि जर देणार असेल तर त्याला ती पहिली ऑर्डर क्लोज करून घेतली पाहिजे. पुढच्या बिनकामाच्या भूलथापांना बळी न पडता स्ट्रेटवे त्याला सांगितलं पाहिजे की सर आपण हा व्यवहार पहिला पूर्ण करूयात, निश्चित आपण ज्यावेळेला मोठा व्यवहार करू त्यावेळेला तुम्हाला तुमचं ॲफिलिएट कमिशन आम्ही देणार आहोत. आणि मग यामधल्या जर कोणत्याही स्टेप्स तुमच्या अर्धवट राहिल्या, डेमो शेड्यूल केलाच नाही व्यवस्थित आणि डेमो कंप्लीट करण्याच्या मागे लागला, प्राइस निगोशिएट केलीच नाही आणि डायरेक्ट क्लोजिंगच्या मागे लागला, तर तुम्हाला डायरेक्ट ते लीड लॉस बकेट मध्ये जातं, लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला या स्टेप्स कंप्लीट करताना कुठेही घाई करायची नाहीये. या स्टेप्स समजून घेऊन आपल्याला मार्केटिंग करणं आणि त्याच्यानंतर सेल कन्व्हर्जनची सिस्टीम लावणं हे गरजेचं आहे. मग पुढचा मुद्दा येतो माय डिलिव्हरी सिस्टीम. माझ्या या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची मी डिलिव्हरी कशी करणार आहे, मी घरी नेऊन देणार आहे, तो माझ्याकडे न्यायला येणार आहे, मी कुरिअर करणार आहे, गाडी पाठवणार आहे, माणूस त्याचा येणार आहे, माझा येणार आहे, काय सिस्टीम आहे ती लिहा. हे सगळे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय आणि विस्तृत स्वरूपाने देतोय. त्याच्या पुढे तुम्हाला डिटेलिंग पण करायचंय की तुम्ही ते कशा पद्धतीनं करणार आहात हे ठरलेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या कस्टमरला तुम्ही लाईफ टाइम व्हॅल्यू काय देताय, तुम्ही त्या व्यक्तीला, त्या आलेल्या कस्टमरला लाईफ टाइम व्हॅल्यू काय देताय, म्हणजेच वजनात जेवढं बसतं तेवढं तर आपण देणारच आहे, पण ज्यावेळेला 4 शेंगा जास्त टाकलेल्या जातात त्यावेळेला आपण पुढच्या वेळेला त्याच काउंटरला जातो. तर तुम्ही जादा काय देताय, लोक प्रॉडक्ट घ्यायला ज्यावेळेला तयार होतात त्याच्यासोबत ते ऑफर आजकाल मागतात, त्याच्यासोबत त्यांना काही गिफ्ट आहे का, काही बोनस आहे का, काही कार्ड आहे का, काही कुपन आहे का, हे लोक सर्च करत असतात. कारण आता मार्केटनं त्यांना सवय लावलेली आहे की तुम्ही नुसती वस्तू का घेता, आमची ऑफर पण घ्या. त्यामुळे तुम्ही तुमची ऑफर डिझाईन केलेली आहे का हे पण तिथं लक्षात ठेवा. आणि नसेल केली तर ती कशी करायची हे तुम्हाला महाशाळेमध्ये शिकवलं जाणार आहे. ज्यावेळेला एवढं सगळं होईल त्यावेळेला हा शेवटचा मुद्दा आहे, माय रेफरल सिस्टीम. आता आपलेच ग्राहक आपल्याला नवीन ग्राहक आणून देतात या एकमेव भोळ्या आशेवरती, भोळी आशा, एकमेव भोळ्या आशेवरती बऱ्याच लोकांचे व्यवसाय चालू असतात. ते म्हणतात की आम्ही ज्यांना चांगलं काम करून दिलं, चांगली सर्व्हिस दिली की मग तेच दुसरे लोक आम्हाला आणून देतात. आता त्या भ्रमात राहू नका, हा भ्रम आहे आपला. त्या माणसाला काहीच काम नाही का, आपलंच काम दुसऱ्याला सांगण्याचं त्याला काम आहे. कधी गरज पडली तर तो दुसऱ्याला सांगेल की तुला घ्यायचं असलं तर यांच्याकडे जा, रोज थोडंच आपल्यासाठी तो सांगेल. आणि म्हणूनच ज्या लोकांनी जुन्या पद्धतीनं व्यवसाय करण्याचं ठरवलं त्यांची दुकानं, त्यांचे व्यवसाय आज आपण पाहतोय आहे याच जागेवरती आहेत. आणि नवीन युवक, नवीन पिढी किंवा नवीन टेक्नॉलॉजी शिकलेले जे लोक आहेत त्या लोकांचे बिझनेस करण्याची पद्धत ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते लोक आता फ्रँचायझी काढतायत. एक काळ होता आपल्या वेळेला की टीव्हीला मुंग्या येत होत्या ग्रामपंचायतीच्या, त्यावेळेला आपण त्याच्या समोर अर्धा तास करून बघत बसत होतो. एवढा काळ आता उपयुक्त नाहीये, त्या व्यक्तीकडे वेळच नाहीये. आता त्याला अर्जंट पाहिजे, इमिजिएट पाहिजे. आणि कोण देतंय हे तो पाहतोय. जो इमिजिएट ऑफर त्याचा मोबाईल मध्ये देत असेल, ऑनलाईन पेमेंट करायला तो तयार आहे, परंतु त्याच्या मोबाईल मध्ये तुम्ही आहात का? आणि जर असाल तर तुम्हाला पुढे जाता येणार आहे. मग लाईफ टाइम व्हॅल्यू दिल्यानंतर रेफरल बिझनेस त्याच्याकडनं मिळणार आहे. मग हा रेफरल बिझनेस तो द्यायला मोकळा नाहीये. त्याला जर आपल्याला एंगेज करायचं असेल तर त्याला आपल्याला ॲफिलिएट बनवता येईल. आणि एवढ्या एकाच पॉलिसीवरती थांबून उपयोगाचं नाही. ज्या लोकांनी नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली, शिकून घेतलं, त्या लोकांनी आता खूप चांगली मात केलेली आहे. ते लोक ज्या उद्देशाने बिझनेस करायला आले होते की नोकरी करायची नव्हती,
गुलामी करायची नव्हती, म्हणून बिझनेस करायला खरं तर आपण सगळेजण आलो. आणि आज काही व्यावसायिकांची मी अवस्था अशी बघतो की घरून बिचाऱ्या बायकोनं दिलेला डबा वेळेला आपण जेवू सुद्धा शकत नाही. एक एक वेळेला तो डबा आपण घरी नेलेला आहे. झालं की नाही असं? मग ती विचारते की का हो? नाही, इतकं गिराईक होतं ना, जेवायलाच वेळ मिळाला नाही. म्हणजे आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतोय, आहाराकडे दुर्लक्ष करतोय आणि एवढं काम करतोय, ती कामधेनू आपण त्या खुंटीला एवढी बांधून ठेवलेली आहे, आपल्याला जेवायला पण वेळ नाही. एवढं सगळं करत जर आपण असू, तरी सुद्धा महिना अखेरीला आपली ओरड आहेच. पहिल्या महिन्यात कामगारांचे पगार करताना आपण इकडे तिकडे उसने करतोच आहे. 15 तारीख आली की जीएसटीचा हप्ता, ह्याचा हप्ता, त्याचा हप्ता द्यावाच लागतोय. तिसऱ्या आठवड्यात कुठं जरा श्वास घेतला की महिना अखेर आलेली असते. आणि आजही आपल्याला जर डायरेक्ट विचारलं की टिल डेट पर्यंत किंवा प्रिव्हियस मंथ पर्यंत तुम्हाला किती नफा झालेला आहे, किती लोकांना आता सांगता येऊ शकतं? बरं, नफा नाही झाला तर तोटा झाला असेल तर तो तरी सांगता येईल का की किती झाला? मग आपल्याला नफा पण माहित नाही, आपल्याला तोटा पण माहित नाही, आपल्याला फायदा पण माहित नाही. आपण बिझनेस तर करतोय, जेवण पण वेळेला करत नाही. चाललंय काय नक्की? आणि आपल्या देखत नवनवीन पिढी येते आणि ब्रँचेस टाकते, ब्रँचेस. एक काळ होता ना की आमची कोठेही शाखा नाही. आता आपण रील्स बघतो, 77वी शाखा, 75वी शाखा, 85वी शाखा. हे काय आहे? हे त्यांना का जमलंय? आपल्याला का नाही जमू शकत? विचार बदलल्यानंतर निश्चित आपल्याला करता येणार आहे. आणि आज जर तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय, तर तुम्हालाही ती सिस्टीम लावायचीच आहे. म्हणूनच तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. आणि या रेफरल सिस्टीम मध्ये तुम्ही निष्णात झाला पाहिजे, यासाठी काही प्रॉपर फॉर्म्युला आहे मित्रांनो, तो नोट डाऊन करा. कनेक्ट व्हायला पाहिजे ग्राहकांनी आपल्याला. मूळ मुद्दा लक्षात घ्या, डिजिटल मार्केटिंगचा मूळ मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचला, याला जाहिरात म्हणता येईल. पण खरी जाहिरात मला कशाला म्हणतो, मी कशाला म्हणतो की तो आपल्यापर्यंत पोहोचला. मुद्दा बघा काय आहे. आज तुम्ही इथपर्यंत पोहोचला, ही खरी जाहिरात झाली. मी तुमच्यापर्यंत पोहोचलो, हे जाहिरातीचा एक भाग झाला. पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला, हा त्याचं दुसरं नाण्याची बाजू आहे. म्हणून कनेक्टचा अर्थ नीट समजून घ्या. तो आपल्याला कनेक्ट झाला पाहिजे, ही पहिली स्टेप आहे. याच्यासाठी ब्रँड बुस्टर नावाचं ऍप्लिकेशन वापरता येणार आहे. ऑटो पायलट हे एक ऍप्लिकेशन वापरता येणार आहे. आणि डेटा, की ज्या लोकांनी तुमच्याकडे कनेक्ट व्हावं असं तुम्हाला वाटतं, तो तुमच्या पिनकोड वाईजचा डेटा ही ऑल महाराष्ट्रच नाही तर जवळपास भारताचा डेटा सॉर्ट करून नाव, नंबर, पत्त्यासहित आम्ही ठेवलेला आहे. दुसरा पार्ट त्याच्यामध्ये येतो की त्या व्यक्तीला कन्व्हे करता आलं पाहिजे. आणि ते कन्व्हे आपण नाही करायचं, आपल्या वेबसाईटनं केलं पाहिजे. लोक आले, प्रॉडक्ट सर्व्हिस पाहिल्या, तिसऱ्या स्टेपला तो स्वतःहून आला पाहिजे. त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी आपल्याला लीड मॅनेजमेंट, की किती लीड्स आले, काय त्यांनी मागितलं, मग त्याला गुगल फॉर्म द्यायचा आहे का, त्याच्याकडून काही माहिती भरून घ्यायची का, त्याला व्हॉट्सअपची मीटिंग द्यायची आहे का, झूमची मीटिंग द्यायची आहे का, कोटेशन द्यायचंय का, कन्व्हिन्स करण्यासाठी पुढच्या काही स्टेप्स आहेत, त्या तुम्हाला करण्यासाठी लीड मॅनेजमेंटचा उपयोग करता येणार आहे. खरं तर डील क्लोजिंग करणं हा किती लोकांचा प्रॉब्लेम आहे, जरा कमेंट करा बरं. की सर मी सगळं चांगलं करतो, मी वेळेत जातो, वेळेत डेमो देतो, वेळेत त्या लोकांना सगळं सांगतो, सॅम्पल देतो, आणि ज्या वेळेला प्राइस सांगायची असते ना, त्यावेळेला मला धडधड होतं. आणि मग नंतर ते मला सांगतात की कळवतो, मी हिला विचारतो, ती असेल तर ती म्हणते की मी त्यांना विचारते, आणि आपण वेळ घालवतो आणि माघारी येतो. म्हणजे डील क्लोज झालं का, ते पेंडिंग पडलं. प्रामाणिकपणे कबूल करा की हा प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे का.
असेल तर येस कमेंट करायची. बघूयात आपण किती लोकांकडे हा प्रॉब्लेम. खरं बोलू का बरं बोलू असा प्रश्न मी तुम्हाला विचारला आणि तुम्ही सांगताय की खरं सांगा. बरं सांगून उपयोग नाहीये, खरंच सांगितलं पाहिजे. कारण तुमचा एक मित्र म्हणून, एक भाऊ म्हणून मी तुमच्याशी हा संवाद साधत असतो. त्यामुळे तुम्हाला मला बरं बोलून उपयोग नाहीये, खरं बोललं पाहिजे. आणि खरं हे असं आहे की तुम्ही तुमच्या 3 स्टेप मध्ये काम करणं गरजेचं आहे मित्रांनो. कनेक्ट करणं हे आपल्या ऍडव्हर्टाईजचं आणि आपल्या मोबाईलचं काम आहे. कन्वे करणं हे आपल्या वेबसाईटचं काम आहे. कन्व्हिन्स करण्यासाठी सुद्धा सिस्टीम लावून त्याला कन्व्हिन्स करणं हे त्या सिस्टीमचं काम आहे. आणि क्लोजिंग करणं आपलं काम नाही. काही लोकांचे डोळे आता असे आ झाले असतील की हा काय प्रकार आहे. तुम्ही जे म्हटलात ना मला हे येत नाही, मला हे येत नाही, खरं तर ते आपलं कामच नाहीये. हे कळायला कदाचित तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण हे सत्य आहे की क्लोजिंग करणं हे आपलं काम नाहीये. जर 3 स्टेप आपण प्रॉपर केलेल्या असतील तर तो माणूस स्वतःहून क्लोज होतो. आपण त्याला क्लोज करण्याची गरज नाही. मी काय बोलतोय ते पोचतंय का तुमच्यापर्यंत बघा. जर त्याला तुम्ही प्रॉपर कनेक्ट झालाय, प्रॉपर कन्वे केलंय आणि कन्व्हिन्स ही तो झालाय, मग तुम्ही क्लोज करण्याची काय आवश्यकता आहे? काय आवश्यकता आहे? याचा एक नियम आहे, तो लिहून ठेवा. चाहे उसका टॅटो बना लो. गोंधून ठेवा, गोंधून. शब्द नीट लक्षात घ्या, गोंधून ठेवा. काय 51% गरज ग्राहकाला आहे आणि 49% गरज व्यावसायिकाला आहे. मग मला सांगा, जर 2% गरज आपल्यापेक्षा त्याला जास्त असेल तर त्याच्या पाठीमागं आपण पळण्याची गरजच नाहीये. त्याच्या पाठीमागं पळण्यासाठी आपले मोबाईल आणि आपली सिस्टीम लावा. तुमचा रिचार्ज संपायला लागला की 8 दिवसापासून तुम्हाला तारखा स्वतःहून मोबाईल टाकायला लागतो, ती सिस्टीम येते. 4 दिवसानंतर तुमचं रिचार्ज संपणार आहे, धन्यवाद. 2 दिवसानंतर तुमची रिचार्जची ऑफर अशी आहे, धन्यवाद. आज तुमचं रिचार्ज करणं गरजेचं आहे. मग आपण रिचार्ज केलं की थँक्यू असा मेसेज येतो. काय एअरटेल कंपनी, वोडाफोन कंपनी, जिओ कंपनी तुम्हाला पर्सनली काही फोन बिन करते का? ते फोन पण येतात ना, ते पण ऑटोमेटेडच असतात. आणि हे त्यांना जमतं, आपल्यालाही करता येणार आहे. त्यामुळं क्लोजिंग करणं हा आपला भागच नाहीये. आपण त्या लोकांना, ते लोक आपल्याकडे कनेक्ट झाले पाहिजेत अशी सिस्टीम लावूया. आणि ती प्रूव्हन सिस्टीम आहे. महाशाळा मीटिंग घेते, वेबिनार नाही घेत. तुम्ही एकमेकांना बघू शकता, आकडा दिसू शकतो की किती लोक आहेत. खूप सारे वेबिनार तुम्ही पाहिले असतील. लीड्स कसे आणावेत म्हणून वेबिनार घेतले जातात आणि त्याला 20-25 लोक असतात. इथं तसं नाहीये. ही प्रूव्हन पॉलिसी आहे की ज्याच्यातून आम्ही सक्सेस मिळवलाय आणि तो तुमच्या समोर आहे, लक्षात घ्या. एक एक पॉइंट लक्षात घ्या, कमेंट्स नंतर करा. कनेक्ट होणं, कन्वे होणं, कन्व्हिन्स होणं आणि क्लोजिंग आपल्याकडे नसतं. क्लोज त्यांनी व्हायचं असतं कारण तो पैसे देणार आहे ना. क्लोज होणं म्हणजे काय? डील क्लोज होणं म्हणजे काय? त्यांनी पैसे देणं. मग हे काम कोणाचं आहे? आपलं आहे का? पैसे देणं हे काम आपलं आहे का? त्यांनी त्याचं काम करायचं आहे ना. आपण सर्व्हिस द्यायचं काम आहे. आपल्याला हेच अजून माहित नाही की आपली कामं कोणती आणि त्याची कामं कोणती. काही लोकांना हा पण प्रश्न पडला असेल की सर, कनेक्ट जर आपलं सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशन करेल, कन्वे आणि कन्व्हिन्स पण सिस्टीम करेल, मग आपण काय करायचंय? असा प्रश्न किती लोकांना आलाय, जरा कमेंट करा बरं. की सर, सगळंच जर ऑटोमेट झालं तर आपण काय करायचंय? किती लोकांना हा क्वेश्चन आहे बघा.
आणि त्यासाठी पुढचा विषय आपण घेणार आहोत. नक्की याच्यासाठी काय करावं लागेल. डिजिटल मार्केटिंग हे आपल्याला घरून शिकता येणार आहे, घरून काम करता येणार आहे आणि घरूनच आपल्या व्यवसायाचं उत्पन्न वाढवता येणार आहे. याचं सोल्युशन आमच्याकडे आहे, ते सोल्युशन आम्ही तुम्हाला देणार आहोत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आहेत का, मला अगोदर सांगा. यासाठी तुम्हाला 3 स्किल वरती काम करावं लागेल. पहिलं स्किल आहे की तुम्हाला सेल्स स्किल सह एक्सपर्ट एक्झिक्युटिव्ह पर्यंत जाता आलं पाहिजे. आपल्याला सेलिंग कसं करायचंय याचं स्किल असलं पाहिजे. क्लोजिंग तो झाला पाहिजे याचं स्किल असलं पाहिजे. याच्यासाठी प्रभावी कम्युनिकेशन कसं करायचंय, याला काउन्सिलिंग म्हणतो आपण. तर ते काउन्सिलिंग कसं केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला लीडरशिप म्हणजेच एक कार्यक्षम असा ऍडमिन म्हणूयात आपण बिझनेससाठी लागणारा. या 3 स्किल वरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि ज्या वेळेला आपल्याला मल्टी स्किल एक्सपर्ट आपण हो, त्यावेळेला सेल्स कसा करावा, त्याच सोबत कम्युनिकेशन साठी काय काय वापरलं जातं सोशल मीडियाच्या माध्यमातून, आणि हे सगळं डिजिटल प्लॅटफॉर्म वरती डिजिटलच्या अनुषंगानं वापरायचंय. सेल्स सुद्धा डिजिटल करायचंय, कम्युनिकेशन सुद्धा डिजिटल करायचंय आणि लीडरशिप सुद्धा डिजिटलच करायची आहे. हे सगळं काही करायचंय ते डिजिटल मार्केटिंगच्याच हिशोबानं करायचंय. खरं तर आपल्याला अजून बिझनेस म्हणजेच काय हे कळालंय का बघा. त्याची डेफिनेशन तुम्हाला मी एक नवीन देतोय. बिझनेस इज कमर्शियल प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन विच रन्स विदाउट यू. नीट समजून घ्यायचंय या मुद्द्याला की जर आपण काय करायचंय, हा पहिला मुद्दा होता. आणि तो प्रश्न मी तुम्हाला विचारला की मला मग माझं काय काम आहे. हे सगळं जर काम त्यांनी केलं तर मी काय करायचं, तुम्ही काय करायचं. त्याच्यासाठी डिजिटल मार्केटिंग ही टर्म खूप मोठी आहे. त्याच्या अगोदर मार्केटिंग, त्याच्या अगोदर ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग आणि त्याच्याही अगोदर बिझनेस म्हणजे काय हे तरी आपल्याला माहिती आहे का. तुम्ही म्हणाल की सर असं काय विचारताय, माझी डेफिनेशन प्रत्येक वेगळी असते. आज काही बरेचसे तुमचे खुलगया ढक्कन असं झालेलं असेल की हे काम माझंच आहे म्हणून कवटाळून बसलो होतो आणि खरं तर ते काम माझं नाहीये हे आज तुम्हाला कळलंय. म्हणजे नको ती कामं करण्यामध्ये आपला वेळ जात होता. आता नक्की कोणतं काम करायचंय आणि बिझनेस म्हणजे काय ती डेफिनेशन नोट डाऊन करून ठेवा. बिझनेस इज कमर्शियल प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन विच रन्स विदाउट यू. म्हणजेच काय, तुमच्याशिवाय चालणारी मित्रांनो व्यावसायिक नफा मिळवून देणारी जर संस्था तुम्ही चालवत असाल तर त्याला बिझनेस म्हणावं. बघा काय काय मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. पहिली गोष्ट म्हटलेलं आहे कमर्शियल. घरगुती जरी असेल तरी सुद्धा व्यावहारिकपणा पाहिजे. त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल म्हटलेलं आहे, नफा मिळवून देणारी म्हटलेलं आहे. आणि ऑर्गनायझेशन याचा अर्थ आहे ती ऑर्गनायझेशन ही एकट्याची नसते. 2 लोक, 4 लोक, 10 लोक त्याच्यामध्ये असतात. तुम्ही म्हणाल की सर आमच्याकडे तर आम्ही दोघंच काम करतो किंवा एकच काम करतो, मग माझ्याकडे टीम नाहीये अजून. खरं तर तुम्हाला जो सप्लाय माणूस मटेरियल करतो तो पण तुमच्या ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे. जो कच्चा माल पुरवतो, त्याच्यावर प्रोसेस करून देतो, तुम्ही काहीतरी तयार करता, ते डिलिव्हरी करायला डिलिव्हरी बॉय ठेवता किंवा कुरिअर कडे देता. तुम्हाला घरातले तुमची मुलं बाळा असतील किंवा मिस्टर मिसेस असतील, हे घरातले लोक तुम्हाला मदत करतात. हे काय आहे तुमचं कम्युनिटी आहे ना, ऑर्गनायझेशन आहे ना. पण हे कधी कधी वापरतो आपण. यांना फिक्स करणं गरजेचं आहे, यांना कायमस्वरूपी परमनंट करणं गरजेचं आहे. त्यावेळेला ते ऑर्गनायझेशन मध्ये त्याचा बदल करता येणार आहे. आणि जर आपण आपल्याशिवाय चालणारी व्यावसायिक नफा मिळवून देणारी संस्था चालवत असू तर त्याला बिझनेस म्हणावं. आणि ही बिझनेसची डेफिनेशन स्क्रीनशॉट करून ठेवा, कारण आपल्याला खूप महत्वाची आहे की जर व्यवसाय म्हणजेच काय हे जर कळालं तर आपल्याला पुढे जाता येणार आहे. खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. इथपर्यंत जे काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत या समजायला लागल्यात का? खूप स्पीड होत आहे, बोललेलं कळतच नाहीये, खूप स्लो होत आहे किंवा योग्य चाललंय? जरा कमेंट करा.
थँक्यू.